मित्रहो नमस्कार. आज लातूर लाईव्हच्या विशेष लाईव्हमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी रवींद्र जगताप. मित्रांनो, यावर्षी 2016पेक्षा भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. आपण आहोत सावेवाडीतील एका कॉम्प्लेक्समध्ये, अपार्टमेंटमध्ये. या ठिकाणी आहेत आपल्याशी बोलण्यासाठी डॉक्टर कुलकर्णी साहेब. सर, काय अवस्था आहे पाण्याची? प्रचंड भीषण दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई आहे आणि खरं म्हणजे हे पाणी पेटलं म्हणायला हरकत नाही. ॲक्च्युली परमनंट काहीतरी ह्याच्यावर इलाज निघाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमची विनंती आहे शासन आपल्याला उजनीचं पाणी मंजूर आहे, ते मिळत नाही, आणखी 100% मिळायला पाहिजे. धन्यवाद सर. अशा रीतीनं उजनीचं पाणी लातूरला मिळालंच पाहिजे अशी डॉक्टर साहेबांची मागणी आहे. लातूरमध्ये आता पाण्याच्या टाक्यांची प्रचंड विक्री सुरू आहे. या संकुलामध्ये बघतो आपण, या ठिकाणी 2 टाक्या ठेवलेल्या आहेत. पुन्हा या ठिकाणी आणखी 2 टाक्या दिसत आहेत आणि या ठिकाणी या मातोश्रींनी अशी एक मोठी टाकी आणून ठेवलेली आहे. तर एवढी पाण्याची तुमच्यासाठी तुम्ही मग का करताय? कारण पाणी हे वेळेवर म्हणजे दर 8 दिवसालाच येतं, त्याच्यामुळं आम्हाला एवढं आम्ही भरून ठेवलेलं पाणी 8 दिवस पुरवावं लागतं. पाणी जर आम्हाला मिळालं नाही तर आमची स्वच्छतेची कामं होत नाहीत आणि आमच्या आवश्यक तेवढ्या गरजा भागत नाहीत. या होत्या देशमुखताई, या संकुलातल्या निवासी. त्यांचे चिरंजीव आहेत. तुमच्या संकुलामध्ये मोठा बोर आहे, त्याला उत्तम पाणी होतं, त्याची आता अवस्था काय आहे? आमच्या बोरचं पाणी एकदम आता आटलेलं आहे. 500 लिटर दिवसाला आता पाणी येत आहे. आधी 10,000 लिटर दिवसाला त्याचं पाणी यायचं, पण उष्ण असल्यामुळे आता बोरला पाणी कमी झालेलं आहे. आता अपेक्षा अशीच की आता म्हणजे याचा अर्थ पाण्याची जमिनीतली पातळी कमी झालेली आहे आणि त्यात उन्हाळा आहे. आता अपेक्षा अशी की जूनमध्ये भरपूर पाऊस पडावा, आपल्या बोरचं पाणी वाढावं व सगळ्यांना पाणी मिळावं. तुम्ही थोडे दोघे जवळ या. समजा या वर्षी सारखाच जूनमध्ये पाऊस नाही झाला तर काय करायचं? ह्याचा विचार करूनच भीती वाटत आहे की समजा ह्या वर्षी पण नाही पाऊस पडला तर कसं होईल. पण म्हणजे मिरज आणि लातूर हा रेल्वे ट्रॅक तयार करून ठेवलेला आहे आणि रेल्वेच्या पाण्याची व्यवस्था अजूनही आपल्याकडे आहे. मग तिथले लाईट मीटर असेल, तिथली मोठी विहीर असेल, सगळं तयार आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला लातूरला रेल्वेच्या पाया पडावं लागणार आहे. रेल्वेच्या जरी पाया पडल्या तरी ते पाणी पुरेसं नाही व त्याचं नियोजन वाटप हे महानगरपालिका योग्य प्रकारे करत नाही. धन्यवाद. हे होते सौ देशमुख आणि त्यांच्या मातोश्री. धन्यवाद. लातूरमधलं ही पाणी टंचाई मानवनिर्मित आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. या मानवनिर्मित पाणी टंचाईमध्ये लातूरकरांना जे हाल सोसावे लागतात त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. हा तर एप्रिल महिना आहे, आणखी मे आणि जूनमध्ये यायचा आहे. त्या काळामध्ये तर काय हाल होतील हे आपण सांगू शकत नाही. आता आपण आणखी एका घरामध्ये जातोय. सोमा आहेत का? सोमा आहेत का? सोमाच्या मिसेस वहिनी हे आहेत एक हॉटेल व्यावसायिक. त्यांनी पण पाण्याच्या 2 जम्बो टाक्या आणलेल्या आहेत. ताई या ना. अशा पद्धतीनं सोमा या लवकर. अशा रीतीनं ही भीषण स्थिती आहे. ह्या ठिकाणी मी या संकुलामधल्या एका घरामधला बेसिन जाणं सोडतोय, त्याला एक थेंबही पाणी येत नाही. अशा पद्धतीनं लातूरमधले जवळपास 40 ते 50% बोर आटलेले आहेत आणि ह्या आटलेल्या बोरमुळे लातूरकरावरती अत्यंत संकट आलेलं आहे. या ठिकाणी बघतोय आपण या व्यापारी संकुलामध्ये या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक घरामध्ये पाण्याच्या टाक्या आणून ठेवलेल्या आहेत.
पाण्याच्या टाक्या आणल्या खऱ्या, पण त्याला पाणी कुठलं आणणार हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा आपल्याला रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ येते की काय अशी शंका आहे. ते तयार व्हायचं अशी शंका आहे. आणि अशा पद्धतीनं लातूरकरांचं पाण्याचं हे संकट अधिक गहन होत चाललेलं आहे. हे आणखी एक गृहिणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. मॅडम, तुमच्या जे अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटमध्ये चांगला बोर आहे, त्याची काय अवस्था आहे? बोरला सध्या पाणीच हा. नाहीये. येतं ते फक्त 15 ते 20 मिनिट पाणी येतं. तेच आम्हाला स्टोअर करून वर 2 ते 3 दिवस साठवून आणि मग सोडावं लागतं सर. हा एप्रिल महिना आहे. हा. आणखी मे आणि जून हे 2 कठीण महिने यायचे. या काळात काय अवस्था होईल? आता बोरला जर पाणी आलेलं नाही तर आपल्याला विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही पाणी. आणि विकत घ्यायला जर पाणी नसेल तर मग काय मग पुन्हा रेल्वेनं पाणी आणायचं का? पुन्हा आता ते देतीलच याची खात्री नाही ना. नाही, यंत्रणा तयार आहे. हा पण जर प्रशासनाची जर इच्छा झाली हा की रेल्वेनं पाणी द्यावं तर आपल्याला रेल्वेनं पाणी आणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही राहणार नाही. नाही. धन्यवाद. हो. या घरामध्ये बघता आपण ही नंबर 1ची टाकी, ही जम्बो टाकी आहे. या ठिकाणी बघतोय आपण याच घरात दुसरी टाकी आहे, ही 3री टाकी आहे, ही 4थी टाकी आहे आणि अजून एक टाकी या घरामध्ये मी तुम्हाला दाखवतो, ही 5वी टाकी आहे आणि या घरातलीच ही 6वी टाकी आहे. 6 पाण्याच्या टाक्या आणून सुद्धा त्या कोरड्या आहेत, कारण त्यात पाणी कुठलं आणायचं हा मोठा प्रश्न आहे. लातूरकरांवर 16मध्ये जी परिस्थिती ओढवली होती ती सुद्धा मानवनिर्मित होती आणि ही सुद्धा स्थिती मानवनिर्मित आहे. अशा पद्धतीनं लातूरकरांचे पाण्याचे हाल यंदा आणखी तीव्र होणार आहेत. आपण भेटूया हॉटेल व्यावसायिक आहेत सोमनाथ शिंदे यांना. सोमा, अरे बापरे, बताय तुम्ही बोला, जाऊ दे तुम्ही बोला. कारण पाण्याचं संकट हे महिलांना सहन करावं लागतं. ताई, तुमच्या संकुलामधल्या पाण्याची अवस्था काय आहे? खूपच विकट आहे. बरं, बोर होतं काय झालं? बोरचं काय झालं? पाणी गेलेलं आहे बोरचं पाणी गेलेलं आहे. आता पुढच्या वर्षात सुद्धा जून महिन्यामध्ये जर चांगला पाऊस नाही झाला तर काय करावं लागेल? रेल्वेनेच पाणी मागवावं लागेल. रेल्वेनेच पाणी मिळालं. आपण रेल्वेनं पाणी मागवलं आणि एका धरणावरती पोलीस बंदोबस्त ठेवला म्हणून आपली जगात बदनामी झाली लातूरची. म्हणजे तशीच आणखी एकदा बदनामी आपल्याला सहन करणं